आता एवढं धुकं पण आहे आणि पाऊस पण पडतोय. मागे आम्ही या शाळेत होतो तेव्हा आम्ही सतरंजावर बसायचो आणि सगळे टेकडून हे मस्त असं छोटंसं एक ते आय थिंक फक्त या 3 वर्गांचा पट तेवढा असायचा. गुरु गगनगिरी स्वामी विद्यालय तुळसावडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही आलो आहे म्हैसींकडे, कारण आज थोडं काम आहे आमचं. तो उकडी आहे त्याला, तर आज मी आलो आहे म्हैसींकडे. तर आत्ता एवढं धुकं पण आहे आणि पाऊस पण पडतोय. मागे तुम्ही वातावरण बघू शकता कसं दिसतंय. पूर्ण फिजीसारखं झालं आहे असं एकदम. थोडं धुकं थोडं पाऊस, म्हणजे पाऊस आता बारीक बारीक पडतोय, तुम्हाला दिसत नसेल असं बारीक बारीक पडतोय पाऊस. मस्त वातावरण आहे, थंड आहे, पण मजा नाही. सकाळी सकाळी कसं ऊन पडलं ना असं की जरा मस्त वाटतं, फ्रेशनेस वाटतो. याच्यामध्ये ना असा मूड असा खराब होतो, बरोबर नाही वाटत एकदम. बघा तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतंय ते वातावरण. हे बघा, थोडा धुकं थोडा पाऊस असं वातावरण आहे. संडे स्पेशल सुरमई फ्राय आणि भाकरी, सकाळची न्यारी म्हणजे. तर आत्ता मी चाललोय वरती माळावरती. भारा बांधलाय चारीचा, तो घेऊन यायला. डेली रुटीन आहे आपला, काय करायला लागणारच. आता चाललोय वरती. मस्त ऊन पडलंय, बघू शकता तुम्ही आजूबाजूला पण. मस्त वाटतंय जरा ऊन पडलंय तर. सकाळी खूप पाऊस वगैरे होता बारीक बारीक, आता जरा मस्त ऊन आहे, भारी वाटतंय जरा. हे बघा दाखवतो. पोचलोय माळावरती. मस्त ऊन पडलंय एकदम मस्त कडक. दाखवतो बघा तुम्हाला किती मस्त वाटतंय ते. सिरियस किती मस्त वाटतं. तर मी आता माळावरून खाली आलो आहे आणि आत्ता मी चाललो आहे मराठी शाळेमध्ये. तुम्हाला आज मी माझी मराठी शाळा दाखवणार आहे आणि हायस्कूल पण दाखवणार आहे कसं आहे ते. पहिला कसं होतं त्याचा माझ्याकडे व्हिडिओ नाही, तर कोणाकडून भेटला तर मी तो पाठवेनच. पण आता नवीन बांधली आहे ती खूप मस्त शाळा आहे, छोटी आहे. कारण पहिली मोठी शाळा होती तेव्हा मुलं पण तेवढी जास्त होती. आता मुलंच नाहीत म्हणून शाळा पण छोटी झाली आणि मस्त गार्डन वगैरे पण बनवलं. दाखवतो तुम्हाला मी. ही आहे आमची मराठी शाळा, ते आहे आमचं हायस्कूल. पहिलं कसं होतं माहिती आहे, आम्ही जेव्हा मराठी शाळेत असताना हे जे केंद्र प्रमुख, म्हणजे जे केंद्र आता एक, तर ते केंद्राचे प्रमुख जे असायचे ते इकडे बसायचे, त्यांचं ऑफिस होतं. आणि इथून हे झेंड्याचं दिसते, इथून आतमध्ये जायला एक रस्ता होता. तेव्हा हे वगैरे काय बांधलेलं नव्हतं, लेफ्ट साईडला दिसते ते. आणि इथून कंप्लीट अशी लांबच्या लांब शाळा होती आमची. पण आता ही बॅक साईड आहे, फ्रंट साईड तुम्हाला दाखवतो. सगळे टेकडून हे मस्त असं छोटंसं एक गार्डन बनवलं आहे दोन्ही साईडला. बघा मधून असा पाथवे जातो आणि हे पावसाची झड मारू नये म्हणून बांधले आय थिंक, माझ्या माहितीनुसार. हे बघा लिलीची झाडं वगैरे किती मस्त दिसतात, ते झेंडूची फुलं वगैरे. अशी ही शाळा आहे. आता हे मुख्याध्यापकांचं ऑफिस आणि हे 1 2 3 वर्ग आहेत. हे एक्स्ट्रा बेंचेस आहेत. आम्ही होतो तेव्हा जमिनीवरच बसायचो, तेव्हा आमच्या वेळी सतरंजा असायची. आम्ही या शाळेत होतो तेव्हा आम्ही सतरंजांवर बसायचो आणि तेव्हा जमीन असायची. तर ते आम्ही सतरंजा अंतरायचो अशा खाली आणि त्याच्यावरती बसायचो. आणि आत्ता
शाळांना सर्व लाद्या वगैरे झाल्या, पण शाळांमध्ये मुलं नाही, शाळा बंद पडण्याच्या कगारवर जाता, एवढा विषय आहे. आणि पहिला तर आत्ता जेवढी शाळा आहे ना, एवढा तर पहिला आमचा हॉल होता फक्त जेव्हा आम्ही होतो तेव्हा. बघा, प्लस अजून इकडे पण आहे इकडून जायला. ते आय थिंक तिकडे आहे, ते तिकडे जेवण वगैरे बनवायचे आणि खेळाचं वगैरे आहे, व्यायाम करण्यासाठी. तिकडे ते जंगल आलं आहे, इकडे बसण्यासाठी, मुलांना बसण्यासाठी वगैरे. हे जेवणासाठीचं जेवण वगैरे बनवण्यासाठी. हा एक इकडे एक वर्ग आहे छोटा, आणि असा हा मस्त पाथवे वगैरे बांधलं आहे, नीट आणि क्लीन आहे एकदम. हे बघा, आणि हा हापूस आहे ना धरतो, हे हापूसचं झाड आहे आंब्याचं, कलमी आंब्याचं. आम्ही होतो तेव्हा इकडून हे स्टेज आहे बांधलेलं कार्यक्रमांसाठी, ते केंद्रप्रमुख ऑफिस. आम्ही होतो तेव्हा इकडे असा बांध होता पूर्ण, हा दिसतोय बघा अर्धा तोडलेला. आणि इकडून ही फ्रंट साईड होती, आणि आता जी आपली फ्रंट साईड आहे ती बॅक साईड होती असं. आणि ते त्या साईडला हायस्कूल आहे, आणि हे पूर्ण असं ग्राउंड आहे. तर आता तुम्हाला मी हायस्कूल दाखवतो. मध्ये आल्यावर समोर झेंडा आहे, म्हणजे झेंडा फडकवण्याचं, ध्वजाचं. इकडे सगळी नारळाची झाडं लावलेली आहेत. आणि असं हायस्कूल आहे, सद्गुरू गगनगिरी स्वामी विद्यालय तुळसावडे, असा एंट्रन्स आहे. इथून वरती रॅम्प आहे असं छोटासा चढण्यासाठी, पूर्ण लादी वगैरे. हा 8वीचा वर्ग, हा 9वीचा, आणि त्याच्या पुढचा 10वीचा, असं हे हायस्कूल आहे. पहिले ह्या 3 वर्गांचं फक्त पट आहे ना, फक्त ह्या 3 वर्गांचा पट तेवढा असायचा. किती? 180 ते 190. म्हणजे विचार करा, तेव्हा जी मुलं पहिली येतील, म्हणजे आधी शाळेत येतील, म्हणजे पहिल्या दिवशी त्या लोकांना फक्त बेंचेस भेटायचे, अर्ध्या लोकांना भेटायचेच नाहीत, असं असायचं. पण आता बेंचेस जास्त झालेत आणि मुलंच नाहीत. बाथरूम आहे, आणि हे प्रिन्सिपल ऑफिस आहे असं. आणि तिकडे ते जेवण बनवण्यासाठी बांधलेलं आहे. हे बघा, हे अशी अशोकाची झाडं आहेत मस्त. हे ध्वज राष्ट्रध्वजासाठी, आपल्या तिरंग्यासाठी असं. हा पूर्ण परिसर आहे असं. इकडे पण ही लिलीची झाड आहेत, जस्टेशिया नारळाची. ही फ्रुटी गोसा वगैरे आहे तिकडे, मस्तपैकी एकदम. किती छान वाटतं बघा. पण त्यावेळी जेव्हा आम्ही शाळेत वगैरे होतो तेव्हा कंटाळा येतो शाळेत यायला. आता असं वाटतं की पहिलं परत त्या आठवणींमध्ये जायचं नाही असं. तर नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.